हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट हुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा एक अंदाज देत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता हळद काढणी चालू आहे, हळद शिजणं चालू आहे, कांदा काढणी चालू आहे, तसेच गहू काढणी चालू आहे, हरभरा देखील काढणी चालू आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे राज्यामध्ये 8 एप्रिल ते जवळपास 13 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे, काही ठिकाणी गारपीट होणार आहे, काही ठिकाणी वारा सुटणार आहे, पाऊस येणार आहे, म्हणून सतर्कतेचा इशारा म्हणून हे अंदाज देत आहे। राज्यात एकंदरीत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात 8 एप्रिल 9, 10, 11, 12, 13 एप्रिल पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे, विजेच्या स्वरूपात पाऊस असणार आहे, वाऱ्याच्या स्वरूपात पाऊस असणार आहे, भाग बदलत पडणार आहे। म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा। पश्चिमी विदर्भात देखील गारपीट काही ठिकाणी गारपीट होणार आहे, भाग बदलत गारपीट होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा। वाऱ्याचा पाऊस राहणार आहे, विजेचा पाऊस आहे, विजेपासून सगळ्यांनी संरक्षण करावे। त्याच्यानंतर आपण वळू मराठवाड्याकडे। मराठवाड्यात देखील 9, 10, 11च्या दरम्यान परत एक दिवस सगळीकडे पाऊस येऊन जाणार आहे, मध्ये वेगवेगळ्या भागात पडणार आहे, सर्व दूर नसणार आहे, पण अवकाळीचा झटका बसणार आहे, काहीच्या कांदा आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्राकडे वळू। मध्य महाराष्ट्रात देखील 9, 10, 11, 12च्या दरम्यान परत अवकाळीचा एक फटका बसणार आहे, म्हणून मध्य महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे सगळ्यांचा कांदा काढणी चालू आहे। तुम्ही काय करा, 7, 8 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा, नसा घरी साठवून ठेवा, कारण की मध्य महाराष्ट्रात मध्ये जवळपास 8, 9, 10, 11, 12, 13 पर्यंत मध्य महाराष्ट्रामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा।